ठरवूनही शिंदे चव्हाण यांच्यात वाद मिटेना। कल्याण डोंबिवलीत महापौर कुणाचा हा ठरतोय कळीचा मुद्दा। वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं महाविकास आघाडीत ठिणगी। संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांची लायकी काढली। म्हाडाच्या अभय योजनेला वर्षाची मुदतवाढ। गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। फडणवीस शहांना दिल्लीत नकोयत म्हणून शहांकडून शिंदेंना ताकद। संजय राऊतांचा मोठा दावा। लहान मुलांसारखं भांडणं शोभत नाही। शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नागपुरात सरकार विरोधात युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक। विद्यार्थ्यांचा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला। भाजप आणि काँग्रेस आमने सामने। तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा। भाजपाची मागणी आहे तुकाराम मुंढेंना निलंबित करा। व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं। अजित पवारांचं मीडिया कंपनीबाबत वक्तव्य। संजय राऊतांच्या निशाणावर अजित पवार। राऊत म्हणाले पार्थला नाही म्हणण्याची कुणाची हिंमत। अधिवेशन संपताच मुंबईत शिंदे मैदानात। मुंबई मनपासाठी शिंदे जोरदार प्रचार करणार। नागपुरातील 951 झोपडीधारकांना स्थायी भाडेपट्टी वाटप। मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते स्थायी भाडेपट्टी वाटप। जळगावात पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी वृद्धाला धमकावलं। निवृत्त अधिकाऱ्याची 80 लाखांची सायबर फसवणूक। राष्ट्रवादीचा भाजपाला ठेंगा। मलिकांची अजित पवारांकडून पाठराखण। अनौपचारिक गप्पात दिले संकेत। मुंबईच्या मुली कुणाच्या निशाणावर। दर दिवशी 5 मुली मुंबईतून बेपत्ता। मुलं बेपत्ता प्रकरणी राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र। सरकार काय कारवाई करतंय राज ठाकरेंनी केला सवाल। विधिमंडळ अधिवेशनात प्रवेश पासचा काळा बाजार। प्रतिपास 1,500 ते 2,000 रुपये घेतले जातात। हेमंत पाटलांनी सभागृहात केला खुलासा। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। संगमनेरच्या जवळे कडलक गावातील घटना। चिमुकलीचे नातेवाईक ग्रामस्थ आक्रमक। गोंदियात 3 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। 3ही माओवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य। यापूर्वी 11 माओवाद्यांनी केलं होतं आत्मसमर्पण। मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली। मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं। गोवा नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना पुढील आठवड्यात भारतात आणलं जाण्याची शक्यता। कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणणार मायदेशी। पर्यटकांअभावी चिखलदऱ्यातील भीमकुंड दरी ओस। पर्यटक नसल्यानं आदिवासींचा रोजगार बुडाला। ऐतिहासिक वारसा असूनही थंडीमुळे पर्यटकांची पाठ।